नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बसवण्णा हे एक महान पुरुष होते, ज्यांनी जात, रंग आणि वर्गभेद दूर करून समान समाज निर्माण केला. बसवण्णांच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्तींनी बसवेश्वर उद्यानातील बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी गोवावेस येथील श्री बसवेश्वर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अक्षय तृतीया या पवित्र दिनाचं औचित्य साधून आज श्री शंभो महादेवाला आंब्याच्या फळांची खास आरास करण्यात आली होती. श्रद्धेने आणि भक्तिभावाने सजवलेली ही आरास भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. मंदिर परिसरात भक्तांचा ओघ दिवसभर सुरूच होता. अनेकांनी पूजन, अभिषेक आणि दर्शनाचा लाभ घेतला. अक्षय तृतीया हे धन, सुख, समृद्धी टिकणाऱ्या शुभ कार्यांचं प्रतीक मानलं जातं. बेळगावमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून गोंधळ घातल्याच्या घटनेवर महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की भाजप नेते आमच्या नेत्यांना सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिव्या शाप देत आहेत. तरीही आम्ही लोकशाही व्यवस्थेला मान देत शांततेने वागत आहोत. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी अतिरेक केला. त्या पुढे म्हणाल्या की बेळगावमध्ये 25,000 लोकांच्या विभागीय कार्यक्रमात मुख्यमंत्री भाषण करत असताना भाजप कार्यकर्ते मध्येच येऊन काळा झेंडा दाखवत होते, हे कितपत योग्य आहे. उद्या काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या कार्यक्रमात असे वागले तर भाजप कार्यकर्ते त्यांना सोडतील काय? या घटनेमुळे बेळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं असून आगामी काळामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बेळगावातील गुडशेड रोड परिसरात महापालिकेच्या कचरा गाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यानं परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक रहिवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत तात्काळ कारवाईची मागणी केली असून अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता तेथून निघून गेले. पूर्वी या ठिकाणी कचरा टाकण्यावर बंदी घालणारे फलक लावण्यात आले होते. मात्र सध्या पुन्हा कचरा टाकण्याचं प्रमाण वाढलंय. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बेळगावमध्ये गेल्या 106 वर्षांपासून परंपरेप्रमाणे अक्षय तृतीयेला शिवजयंती साजरी करण्यात येते. यावेळी अवघी शिवसृष्टी बेळगाव नगरीत अवतरलेली असते. शेकडो चित्ररथ शिवरायांच्या पराक्रमावर आधारित देखावे शिवभक्तांसाठी घेऊन येत असतात. याच निमित्ताने बेळगावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा समितीचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्यानं याला अनन्यसाधारण महत्व आहे. मुख्य जनगणनेतच जातनिहाय जनगणना केली जाईल. बुधवारी झालेल्या सीसीपीए बैठकीत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यापूर्वी फक्त बिहारमध्येच जातीय जनगणना झाली होती, तर संपूर्ण देशात 1931 साली जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर आता पुन्हा संपूर्ण देशभरात जातीय जनगणना केली जाणार आहे. केंद्र सरकारने 2025-26 साठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर भाव 355 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. ही बेंचमार्क किंमत असून यापेक्षा कमी किमतीत ऊस खरेदी करता येणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने 2025-26 ऑक्टोबर ते सप्टेंबरसाठी 10.25% मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी 355 रुपये प्रति क्विंटल FRP मंजूर केला आहे. यामध्ये 10.25% जास्त वसुलीत 0.1% वाढीप्रमाणे प्रति क्विंटल 3.46 रुपये प्रीमियम दिला जाईल. तसेच वसुलीत 0.1% कपात झाल्यास FRP मध्ये प्रति क्विंटल 3.46 रुपये कपात केली जाईल. आझमनगर येथील फ्लॅटमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सोमवार दिनांक 28 रोजी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तौसिक अहमद मुकतमसाब सिंपी वय 30 राहणार फ्लॅट नंबर 5 मूनलाईट अपार्टमेंट आझमनगर बेळगाव 8वा क्रॉस असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून 7,78,663 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. सलग सुट्ट्या, यात्रा, उत्सवांमुळे बेळगाव विमानतळावर मार्च महिन्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. एकूण 28,370 प्रवाशांनी बेळगावमधून हवाई प्रवास केला. मार्च महिन्याच्या तुलनेत 6.18% प्रवासी संख्या वाढली आहे. विमान फेऱ्यांची संख्या कमी झाली असतानाही प्रवासी संख्या मात्र वाढत असल्यानं समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वतीने मंगळवारी कॅम्पमधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 161हून अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. कॅन्टोन्मेंटच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार केला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर परिसरात भग्न झालेल्या देवदेवतांच्या मूर्ती संकलनचा उपक्रम राबवण्यात आला. लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ हे गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत असून हिंदू धर्मातील धार्मिक मूर्ती आणि प्रतिमांची विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी ते समाजोपयोगी कार्य हाती घेतलं आहे. त्यामुळे वीरेश हिरेमठ यांचं हे कार्य वाखाणण्याजोगं आहे. या उपक्रमामध्ये देवरवाडीचे उपसरपंच गोविंद आढाव, सामाजिक कार्यकर्ते विजय भांदुर्गे, बसवराज पुजारी, हभप संजय भोगण, बाळू कळंबकर, उमेश भोगण यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सालाबादप्रमाणे सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ ज्ञानेश्वर नगर, गाडेमार्ग, वडगाव बेळगाव यांच्या वतीने काल मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दरम्यान महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं होतं. या निमित्ताने लहान थोरांनी मोठी गर्दी केली होती. यंदा या मंडळाला 15 वर्षे पूर्ण झाली असून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गल्लीतील सर्व तरुण मंडळी या मंडळासाठी अथक परिश्रम घेत आहेत. बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच हिरवा कंदील दिला आहे. बेंगळूर धारवाड वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याऐवजी बेळगाव बेंगळूर अशी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असल्याचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलं आहे. त्यामुळे बेळगावमधून बेंगळूरसाठी वंदे भारत निश्चित झालं असून ही रेल्वे विभागाकडून बेळगावकरांसाठी अक्षय तृतीयाची भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीरामसेना हिंदुस्थान व सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषाची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगावसह अनगोळ, वडगावमधील चित्ररथांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना
याचा लाभ घेता येणार आहे. मागील 4 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बुधवार दिनांक 30 रोजी वडगाव व अनुगोळमधील चित्रकारांसाठी मोफत रंगभूषा केली जाणार आहे. दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेमध्ये नाथपाई सर्कल डबल रोड येथील नेताजी सुभाषचंद्र हॉल येथे रंगभूषा केली जाणार आहे. आता एक विशेष बातमी. सालाबादप्रमाणे यंदाही उद्या गुरुवार दिनांक 1 मे रोजी बेळगावात छत्रपती श्री शिवजयंती उत्सव मिरवणूक मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या चित्ररथ मिरवणुकीचे शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे प्रशासनाच्या वतीने मानाच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. बेळगावात साजरी होणारी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीकरिता बेळगावच्या गल्लोगल्लीतील शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून आपल्या मंडळाच्या चित्ररथ देखाव्याच्या सादरीकरणासाठी परिश्रम घेत आहेत. ही शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होणार असल्यानं चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीही होणार आहे. विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून चित्ररथ वेळेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व शिवजयंती उत्सव मंडळ आणि बेळगावकरांनी सहकार्य करणं गरजेचं असल्याचं पोलीस प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. अशा जगप्रसिद्ध बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार असल्यानं जगभरातील नागरिकांना ही मिरवणूक घर बसल्या आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. तसेच उद्या गुरुवार दिनांक 1 मे रोजी तरुण भारत न्यूज बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.